येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही, नितेश राणे यांचा इशारा. हिंदूंच्या धर्मस्थळावर वक्फ बोर्ड दावा करते, कुंभमेळ्यातही वक्फ बोर्ड घुसखोरी करते, उद्या आळंदी येथे देखील वक्फ बोर्ड घुसखोरी करेल. सर्व धर्म संभाव भाईचारा ही नाटकं फक्त हिंदूंसाठी आहेत. सेक्युलर हा शब्द आपल्या संविधानात नाही, ही फक्त काँग्रेसची नाटकं आहेत. हा हिंदू राष्ट्र आहे, इथं फक्त हिंदूंचं हित पाहिलं जाणार. येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही. सरकार जे चालवलं जातंय त्यांचं रक्त लाल नाही, त्यांचं रक्त भगवा आहे. आम्ही या सरकारमध्ये नाही मिरवणार तर कुठे मिरवणार. या सरकारमध्ये आपली कॉलर टाईट ठेवा. पीर बाबा वगैरेंचे थडगे उकडून फेका. मोहम्मद पैगंबरला मानणारेच मुस्लिम हे पीर बाबा वगैरे मानत नाहीत. मैं इस बाप का हूं या उस बाप का, यातच त्यांचा गोंधळ सुरू आहे. नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य. तसं म्हटलं तर आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवस हिंदू महोत्सव आयोजित करून आपल्याला काही उपयोग होणार नाही. 365 दिवस आयुष्यातला प्रत्येक क्षण या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून जेव्हा आपण अभिमानाने जगू तेव्हा अशा पद्धतीचा महोत्सव आयोजित करण्याची काहीही गरज पडणार नाही. कारण का संग्राम बापूंचा ह्याच्या मागचा काय विचार असेल की ह्या निमित्ताने सगळ्या हिंदूंना एकत्र करायचा, एक संदेश त्यांच्यासाठी द्यायचा. हिंदू एकत्र येतात हा एक संदेश दिल्यानंतर जे आपल्याकडे वेडे वाकड्याने बघणारे जे हिरवे साप आहेत ते परत त्यांच्या बेळामध्ये निघून जातील. हा चांगला संदेश आमच्या संग्राम बापूंनी दिलेला आहे. आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या धर्मस्थळांसाठी लढायला लागतं. आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या धर्मस्थळांवर कोणतरी अतिक्रमण करण्याची हिंमत करतं. आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याच सणासुदीच्या वेळी कोणीतरी आपल्या देवी देवतांवर दगड मारण्याची हिंमत करतं. आणि आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या हिंदू माता भगिनींकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करतं. मग ह्याबद्दल हिंदू म्हणून या महोत्सवाच्या निमित्ताने तरी आपण विचार करावा. हा आमच्या संग्राम बापूंचा विचार संदेश हा मागचा आहे. पोलीस कायदा सरकार हा तुमच्यासाठीच आहे, तो कुठेही घात नाही. आम्ही आज सरकारचे भाग आहोत. कुठल्याही हिंदूवर पण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत या राज्यामध्ये करणार नाही. हे शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आमच्या राज्यामध्ये हिंदू सुरक्षितच आहे. गौमाता आमची सुरक्षितच असेल. आमच्या गौरक्षकाने कुठलाही तुमच्यावर अगर कुठलाही त्रास येईल फक्त एक फोन टाका, तो परत त्याच्या घरी सुखरूप जाणार नाही. एवढी काळजी आमचे पोलीस निश्चित पद्धतीने घेतील. हा शब्द तुम्हाला देतो. मी सांगितलं त्या दिवशी एक कत्तलखाना तुमच्या आमच्या या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठेवणारा एक कत्तलखाना ठेवणार नाही. सगळ्यांना साफ करून टाकणार. आम्हाला पण बघायचं. एक कडवट हिंदुत्वादी बसले आमचे मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब पण बसले. सरकार जे चालवत आहे त्यांचं रक्त लाल नाहीये, प्रत्येकाचं रक्त भगवा आहे. लक्षात ठेवा आणि हिंदू म्हणून अभिमानाने फिरा. अहो ह्या सरकारमध्ये हिंदू अगर कॉलर टाईट करणार नाही तर कधी करणार हो? आम्ही विरोधी पक्षात असताना तेव्हा तर त्यांना ठोकायचं असतं. आता कॉलर टाईट करायचं असतं. हे लक्षात, याला कॉलर टाईट करायचं. आता हे अधिकारी आहेत ना, हे तुमच्यासाठी आहेत. हे लक्षात घ्या. तुम्हाला काही त्रास झाला हिंदू म्हणून तर हे अधिकारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि त्यांना जेलची हवा दाखवतील. हे तुम्हाला शब्द आजच्या निमित्ताने मी देतो. फक्त हिंदू समाज म्हणून तुमचा धाक आणि भीती आणि दरारा तयार झालाच पाहिजे. अहो कशाला आपल्या वाकड्या नजरेने आपल्या धर्मस्थळांकडे बघतात? कशाला पाहिजे यांची दुकानं इथे आपल्या धार्मिक स्थळांकडे? एक हिंदूला मी आव्हान देतो, जाऊन त्या हजी अलीकडे जा.
आणि तिथे एक मस्त फुलाचं दुकान लावून दाखवा, मी तुम्हाला चला पाहिजे थोडं बक्षीस देतो, आणि त्याच्यानंतर घरी 2 पायानी जाऊन दाखव. अहो ते लोक अगर आपल्या धर्माची सुरक्षा अगर करतात, ते लोक अगर आपल्या धर्मासाठी अगर कडवड असते, तर मग आपण का बोलत नाही? आपल्याला कशाला मागण्या करायला लागतात? त्याला कोणमध्ये भीती निर्माण का होऊ शकत नाही? ते नाही बाबा, आमच्या आळंदीच्या या परिसरामध्ये हम अगर इधर कोई भी अपना मस्ती करेंगे तो हमारा अब्बा भी हमारा चेहरा पहचानेगा नहीं, ऐसी हालत ये हिंदू हमारा कर डालेंगे. असं का बोलत नाही? हा धाक आणि दरारा आपला तयार असलाच पाहिजे. अहो जय श्रीरामला विरोध करतात, आपल्या जय सणासुदीच्या टायमाला बोलतात जय श्रीराम बोलेंगे तो हम इनको नहीं छोडेंगे. मग अल्लाह अकबर का तुझ्या बापाने लिहून ठेवलेला आहे का इकडे? आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये जय श्रीरामच आम्ही ऐकणार. अल्लाह अकबर साठी तुझा पाकिस्तानमध्ये तुझा अब्बा बसलाय ना, त्याला जाऊन दाखव. आमच्या इकडे नाटकं करू नका. म्हणून आपल्याला परत परत या निमित्ताने सांगतोय, जे माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्ते इथे आहेत, हिंदू धर्मासाठी काम करतात, लव जिहादच्या विरोधात काम करतात, लँड जिहादच्या विरोधात काम करतात, जेवढे माझे गौरक्षक भाऊ हिंदू भाऊ आहेत, तुम्ही ताटाने तुमचं काम करा. तुमचं संरक्षण करण्याची गॅरंटी या नितेश राणेची आहे. तुम्ही कसली चिंता करू नका. हिंदू धर्मासाठी तुम्ही कवच म्हणून तुम्ही काम करा. तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी या हिंदूची आहे, एवढं तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय. कसलीही चिंता करू नका. म्हणून यापुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायलाच लागेल, कट्टर व्हायलाच लागेल. आमच्या संग्राम बापूंनी हे का हिंदू महोत्सव आयोजित केलाय, का आम्हा लोकांना इथे बोलवलंय, तुम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे. अहो भगवा डोक्यावर टाकण्यापेक्षा ना, रक्तात ज्या दिवशी तुमचा भगवा असेल ना, तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही, एवढं मी शब्द देऊन तुम्हाला जातो. आज 1 वर्ष झालं का नाही राम मंदिरात? कित्येक आपल्या कारसेवकांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला, मागे पुढे विचार नाही केला नाही. आमचं राम मंदिर तिथेच उभं राहणार, अयोध्याकडेच आमचं राम मंदिर बघणार, हक्कानी तरी तिथे सांगितलं. आणि आज भव्य राम मंदिर बघा तिथे उभं आहे. तसंच आमच्या सागरनी जसं सांगितलं, हे जे काय थळगे विळगे हे काय बांधून ठेवलेत ना, हे पीर वीर बाबा बिबा याला का कोण विचारू नका या राज्यामध्ये, ढकलून टाका बाहेर त्यांना. अहो तसं पण मोहम्मद पैगंबराला मानणारा जो मुसलमान आहे ना, तोच या पीर बाबांना मोजत नाही. काय रे सांगतो, बरोबर आहे ना? हे आमच्या हातातच लागलेली आहे त्यांच्या. मी एक बाप कहू की उस बाप कहू? म्हणजे हेच अगर त्या पीर बाबाला यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणारे, तेच अगर त्या पीर बाबांना मानत नसतील, तेच अगर त्या थडग्यांना मानत नसतील, तर आम्ही कशाला ठेवायच्या रस्त्यांवर हे सगळं काय वरती आलेले गॅस सिलेंडर? कशाला पाहिजेत आम्हाला? पोलिसांना योग्यकडे तक्रार करा, माहिती द्या पोलिसांकडे, प्रशासनाकडे द्या. आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर, मी तुम्हाला शब्द देतो, योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल. पण शोधत येऊन दे दुसऱ्या दिवस, किधर गया रे मेरा, किधर ऊपर करू पडेल. परत आता पिंपरी चिंचवडला जायचंय, तिथे पण चार्जर मारायचंय. म्हणून परत जाता येतं एवढंच सांग. सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे. आम्ही हिमतीने सांगतोय, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेलं आहे. म्हणून हिंदू समाजाचं संरक्षण करणं, आमच्या हिंदू माता भगिनींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय.
कसलीही चिंता करू नका. आमच्या ह्या आळंदीच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नये एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा. जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घेणार ही शपथ या हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने घ्या. आणि फक्त दुकानाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका. कधी कधी हे सगळे हिरवे साप बाहेर जय श्रीराम लिहितात आणि आतमध्ये तो अब्दुल बसला असतो. त्याला बोलो हे बाबा चल तू जरा आधार कार्ड दे का. मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्डवर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या. ही शपथ या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा. तरच या गोष्टी काहीतरी बदल होतील. नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार, आमचंच दूध पिणार आणि उद्या आमच्याच भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार. म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशाच पद्धतीने मोठं होत गेला पाहिजे. आम्ही आहोत त्यांच्या बरोबर. एकदा हाक मारली मला बापू संग्राम बापू येतो तुमच्यासाठी. कारण का कीर्तनकार जे आहेत ना त्यांची जरा बघा कीर्तन ऐका सतत हिंदुत्वावर बोलत असतात. मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार आहे. हा निमित्त तुमच्या वाडीमध्ये फार मोठी ताकद असते, समाज घडवण्याची ताकद असते. जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आमचा वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील त्यांनी जास्तीत जास्त हिंदू धर्माचं प्रबोधन करावं, परिवर्तन करावं अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे. आमच्या भावी पिढीच्या डोक्यामध्ये 4 गोष्टी टाका. त्यांना सांगा आजूबाजूला काय होत आहे, कसले धोके आहेत. अहो आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे लोक बंदी टाकल्यापर्यंत हिंमत पोचलेली आहे. बघा त्या बांगलादेश पहिले काय करतात त्या मुंबईमध्ये त्या सैफ अली खानच्या घरात घुसले. म्हणजे नालायक बघा किती आहेत. पहिलं फक्त नाक्यावर उभं राहायचे आता घरात घुसायला लागलेलं आहे. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. हे घाट लेकी जेव्हा आम्हाला सांगायला तो एवढा तो असा बाहेरून चालत होता मलाच संशय याला काय घरात चाकू मारला की ह्यांनी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन 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 करून नाचतंय ते. पण आजूबाजूला बघा जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठल्या शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात. पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबराच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर. ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर. तिला बरोबर सैफ अली खानचीच चिंता आहे, शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे, नवाब मलिकचीच चिंता आहे. कधी कुठल्या हिंदू कलाकारची चिंता करताना ऐकले? या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला. वीर सावरकरांनी सांगून ठेवलंय, लिहून ठेवलंय, मुसलमानांपेक्षा हिंदूंचे शत्रू आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जेवढं आयुष्य जगाल प्रत्येक क्षण पोट्या पाण्यासाठी सगळे जगतात हो. पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी जेव्हा तुम्ही जगायला सुरू कराल कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही. ज्यांच्या बरोबर आपली लढाई आपलं युद्ध आहे ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात, प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात. जे जे काही कुराणमध्ये लिहिलंय त्याचं तंतोतंत पालन करतात. आणि आपण काय भाईचारा चाटणसाठी ते कधी आपली बाजू घेत असताना दिसलंय? त्यांचा चुकून कधी तुम्ही मस्जिदीकडे वाकड्या नजरेने बघा, तुमचे डोळे काढून हातात देऊन टाकते बोलायचे चल आम्ही घर पे निघूया. आणि आपण काय मोर्चे काढत बसतो, जमवाजमी करतो. म्हणून या सगळ्या गोष्टी मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगायला आलेलो. सरकार म्हणून आम्ही बसलोय तुमच्यासाठी. होय, आमच्या सरकारच्या कालावधीमध्ये आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यावरून अतिक्रमण
साफ करण्याचं काम आमचं ते हिंदुत्वादी सरकार करेल, हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आमच्या सरकारच्या काळात देशातला सर्वात सक्षम धर्मांतर विरोधी कायदा आम्ही आणून दाखवू, हा शब्द मी माझ्या माता भगिनींना इथे देऊन जातो. आणि आमच्या सरकारच्या काळात आमच्या गौमातेच्या संरक्षणासाठी एक पण महाराष्ट्रामध्ये कत्तलखाना आम्ही ठेवणार नाही, हा पण शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो. तुम्ही फक्त हिंदू म्हणून तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या धर्मासाठी तुम्ही जगा, धर्मासाठी अभिमान बाळगा. बाकी सगळं काम सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी करू, हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा